चला नेहमीप्रमाणे जय हिंद सर्वांना, आपलं आपल्या कंट्रोल लेक्चर सिरीज मध्ये स्वागत आहे. पहा, आपण नातेसंबंध हे प्रकरण पाहतोय. एक 2 मिनिटांमध्ये या नातेसंबंधाच्या मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे फर्स्ट व्हिडिओमध्ये जे आपण कन्सेप्ट समजून घेतले त्या कन्सेप्ट समजून सांगतो आणि लगेच आपण नातेसंबंधावरचे महत्वाचे प्रश्न, सर्व अपडेटेड प्रश्न आजच्या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे, चला पहा. पहिले तर आपण पाहिलं होतं की जर कुठेही पुरुष आला तर त्या पुरुषासाठी आपण बॉक्स करणार आहोत. ही गोष्ट लक्षातच ठेवायची. विजय आला, अजय आला, संजय आला, राजू आला, श्याम आला, राम आला, असे जर आले तर तिथे पुरुष करायचं, बॉक्स करायचं, त्यांची नावं लिहित बसायची गरज जर पडली तर लिहायची, नाही तर बॉक्स वरून कळालं पाहिजे तो पुरुष आहे. जर स्त्री आली, मुलगी आली तर तिला आपण सर्कल करणार आहोत, हे आपण बोललो. त्यानंतर जर पती पत्नी आले, नवरा बायको आले, राईट, पती पत्नी, त्यांच्यासाठी आपण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली की दोघांची भांडणं झाली की तोंड वाकडे करून बसतात, म्हणजे एकाचं तोंड इकडं आणि एकाचं तोंड इकडं, असे तोंड वाकडे करून बसतात, म्हणून हा सिंबल आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर जर भावंडे आली, भावंडामध्ये कोण कोण येत असतं? भाऊ भाऊ येतील, दोघही मुले असेल तर, दोघी मुली असेल तर बहिणी बहीण येतील, आणि एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर भाऊ बहीण येतील. तर त्यांच्यासाठी आपल्या आई वडिलांसाठी आपण इक्वल असतो, म्हणून इक्वलचं चिन्ह द्यायचं, बरोबरचं चिन्ह द्यायचं. आणि शेवटचं सिंबल आपल्याला म्हणलं होतं पुढची पिढी जर आपल्याला दाखवायची असेल तर पुढच्या पिढीसाठी आपण काय म्हणलं होतं, असं खाली ॲरो दाखवायचा, वर मोठा व्यक्ती आणि खाली त्यांचा मुलगा मुलगी खालच्या याला दाखवायचे आहे, असं आपण म्हटलेलं आहे. या सिंबॉलचा वापर करून आपल्याला नातेसंबंधावरचा कोणताही प्रश्न सॉल्व्ह करता येतो. सगळ्यात महत्वाचं याच्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे. तुम्ही जर म्हणाला सर आम्ही सिंबॉल पाहिलेत आणि आम्ही त्याला सोडवलंच नाही तर आम्हाला जमणार नाही, ते कन्फ्युज होणार आहे आणि 100% कन्फ्युज होणार आहे. त्यासाठी काय करावं लागेल, याच्यावर प्रॅक्टिस करावं लागेल. बऱ्याच जणांसाठी नवीन असेल तरी सुद्धा आपण याच्यावर आता काही प्रश्न पाहूयात आणि कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. पहा, हा प्रश्न सगळेचे सगळे प्रश्न 2025-26च्या एक्झामला विचारलेले आहेत, त्यामुळं हे प्रश्न आपल्याला जमलेच पाहिजे. ठीक आहे. ए ही बी ची मुलगी आहे. आता एक काम करूयात, आपलं सगळं वाचत बसण्यापेक्षा आपण सोबत ते क्रिया करणं चालू करूयात. सिंबॉल तर आपल्याला माहित आहे, ए ही बी ची मुलगी आहे म्हटलं. आता ए मुलगी दिली कोणाची, थोडस खाली घेतो. ए मुलगी दिली म्हणून मी ए ला काय केलं, सर्कल केला. मुलगा असता तर मी त्याला बॉक्स केला असं. थोडस 1-2 प्रश्न समजून सांगतो, एक्स्ट्रा बोलतो थोडंसं एक्स्ट्रा, नंतर हळू पुढे गेलं त्याच्यानंतर पटापट सॉल्व्ह करा. ए ही बी ची मुलगी आहे म्हणजे बी ही वरिष्ठ व्यक्ती आहे, मोठी व्यक्ती आहे, म्हणजे मला बी ला इथे लिहावं लागेल. दुसरी गोष्ट माइंड मध्ये सेट करा, ए ही मुलगी दिली पण बी वडील आहेत का आई आहे अजून माहिती आहे का, नाही, तर जबरदस्ती करायचं नाही. याला लगेच वडील आहेत किंवा आई आहे असं फायनल करायचं नाही, जोपर्यंत माहिती होत नाही तोपर्यंत. पुढे चला. सी ही ए ची बहीण आहे. सी आणि ए या दोघांमधलं ए इथे आलेलं आहे. आता ए पाशीच नातं न्यावं लागेल आपल्याला. सी ही ए ची बहीण आहे, ए ची बहीण आहे म्हणजे भावंडाचा सिंबल आला. सी बहीण आहे म्हणजे तिला सर्कल द्यायचं आपल्याला, राईट. छोटे छोटे कामं करा, हे केले की फास्ट होते. पुढे बी डी ची मुलगी आहे. आता हे काय म्हणलं बघा, बी मुलगी आहे कोणाची, डी ची, म्हणजे डी हे बी चे वडील असतील किंवा आई असेल, अजून त्यांच्याबद्दल माहिती नाही. बी ही डी ची मुलगी आहे, बी ला मुलगी दाखवून दिलं म्हणजे ती इनडायरेक्टली ए ची कोण झाली, आई झाली. बरं, ए ची आई झाली तर ए ची बहीण सी आहे ना, मग हे दोघं भावंडे आहेत, दोघी बहिणी आहेत, आणि या दोघांची ही कोण झाली, आई झाली. रिलेशन आपल्याला कळलं पाहिजे, या पद्धतीने आपल्याला त्याच्यावर काम करता आलं पाहिजे. आणि ई हा सी चा भाऊ आहे. सी ला अजून एक भाऊ दिलाय, सी ला भाऊ आहे, त्याचं नाव काय आहे, ई आहे. बरं, या ई ला वर्तुळ करू का, नाही, तो भाऊ आहे. भाऊ आहे तर त्याला काय झालं पाहिजे, बॉक्स झाला पाहिजे, राईट. हे काम आमचं झालं पाहिजे, इथं आपण हे काम केलं पाहिजे, हे समजलं पाहिजे. पुढे तर ई व डी मधील नातेसंबंध सांगा. कोणाकोणामधला नातेसंबंध सांगितलाय, इथे डी आणि ई दोघांचा नातेसंबंध सांगितलं. व्यवस्थित आहे का, खूप महत्वाची गोष्ट बोलतोय. मला या व्यक्तीचा आणि या व्यक्तीचं नातं लावायचंय. बरं, या व्यक्तीचं नातं काय, तर हा पुरुषही नाही स्त्रीही नाही, अजून आम्हाला त्याचं जेंडर माहितीच नाही झालंय, आणि जोपर्यंत जेंडर माहित होत नाही तोपर्यंत आपण त्याचे फायनल आन्सर काढू शकत नाही. आता यांची ही मुलगी आहे, डी ची ही मुलगी आहे, आणि मुलीचे हे तिघ अपत्य आहेत, राईट. हे 2 मुली आहेत आणि ते एक मुलगा आहे, म्हणजे या व्यक्तीचे हे तिघ जण, ह्या दोघी नातं झाल्या आणि हा नातू झाला, राईट. मुलीची मुलगी किंवा मुलगा, आपल्याला ईचं नातं काढायचं म्हणजे मुलीचा मुलगा झाला, डीच्या मुलीचा मुलगा म्हणजे नातू. मुलगा असेल तर नातू आणि मुलगी असेल तर नात. आता मग नातू आणि ती, हा डी बद्दल माहित नाही, मग डी हा आजी असेल किंवा आजोबा असेल. ऑप्शन मध्ये काय काय बघा, भाऊ आणि बहीण होईल का, डी आणि नाही, पहिलं ऑप्शन एलिमेंट. मुलगी आणि आई होईल का, नाही, पहिलं ऑप्शन, दुसरं ऑप्शन कट. आजी आणि नात होईल का, याला आपण आजी मानू शकतो कारण जेंडर माहित नाही, परंतु ही नात आहे का, नाही, हा कोण आहे, मुलगा आहे.
आणि ही कोण असू शकते? आजी असू शकते किंवा आजोबा सुद्धा असू शकतात, कारण त्याचं जेंडरच आपल्याला माहित नाही, आजी किंवा आजोबा येते. आणि मग आजी किंवा आजोबा असेल, इथं नात नकोय, म्हणून हे ऑप्शन कट, हा बरोबरच असला पाहिजे. नातू हा झाला, आणि या डी ला त्यांनी काय म्हणलं? आजी म्हणलं. नातू आणि आजी हे आन्सर आपल्याला काय करावं लागेल? बरोबर करावं लागेल, कारण बाय ऑप्शन गेलो तर. परंतु याचं दुसरं एक आन्सर निघू शकतं. काय आन्सर निघू शकतं दुसरं अजून एक आन्सर निघू शकतं, सर नातू आणि कोण, जर ते पुरुष असते तर आजोबाही आपण त्यांना म्हणू शकलो असतो. हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे. जे ऑप्शन मध्ये असेल ते आन्सर लिहायचं, आणि आपल्या ऑप्शन मध्ये हे आहे, म्हणून आपण ऑप्शन नंबर 4 टिक केलं पाहिजे. समजलं पाहिजे आणि समजलं पाहिजे. जेवढे लाईव्ह आहेत त्या सगळ्यांनी एकदा थंब ठोकायचं, डन ठोकायचं. आपल्याला जमलं का सांगायचं. सांगा, बोला, कमेंट टाका. एकदम रिलॅक्स मध्ये सगळं क्लिअर झालं असेल असं म्हणायला काहीच हरकत नाही. राईट. छोट्या छोट्या गोष्टी असतात, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजल्या की सगळे काम आपले प्रॉपर होतात. परंतु ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. डन ठोकायचंय, थंब ठोकायचंय. चालेल. हे प्रश्न मी तुम्हाला सोडवायला देणार होतो, परंतु चला आता मीच एक्सप्लेन करतो. फक्त तुम्ही काय करायचं, व्यवस्थित समजून घ्यायचं. याची पीडीएफ तर मी तुम्हाला देणार आहे, ठीक आहे. या टॉपिक झाल्याच्या नंतर तुम्हाला वाटलं तर व्हॉट्सअपला देतो, व्हॉट्सअपला सुद्धा देऊन टाकतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, डन म्हणते. सॉल्व्ह करा पुढचा प्रश्न. कल्याणी ही विनाची सासू असून, कधी ही गोष्ट लक्षात ठेवा, नातेसंबंधाचा प्रश्न आला ना, तिथं त्याला फास्ट मध्ये वाचून घ्यायचा आणि मग काम चालू करायचं. कल्याणी ही विनाची सासू असून, विना ही अशोकची वहिनी आहे. धीरज हा सुदीपचा सासरा असून अशोकचा एकुलता एक भाऊ आहे. तर कल्याणीचे अशोकशी नाते काय? इथे एक सगळ्यात महत्वाचा शब्द आलेला. जर या पूर्ण प्रश्नात महत्वाचा शब्द कोणता असेल तर हा शब्द आहे, चे. आणि हा चे शब्द आला की खूपच महत्वाचा शब्द आहे, इम्पॉर्टंट शब्द आहे. आणि हा या चे शब्दावर कसं काम करायचं ते समजून सांगण्यासाठी इथे नियम हा शब्द लिहितो, आणि नंतर ज्यावेळेस आपण त्याच्यावर येऊ तेव्हा आपण इथे नियम लिहून घेऊयात, समजून घेऊयात. ठीक आहे, सध्या पुरतं आपण इकडे काम करणं चालू करूया. काय म्हणतो तो चे शब्द, आणि नंतर आपण यावर काम कसं करायचं. जिथे जिथे चे शब्द आला तिथे तिथे काय करायचं, लक्ष देऊन ऐकूया. ते सोडून द्या साईडला, इकडे कल्याणी पासून स्टार्ट करा. कल्याणी विनाची सासू आहे. मला सांगा, कल्याणी आणि विना हे दोन्ही नावं स्त्रीलिंगी आहेत का पुल्लिंगी आहेत? म्हणजे मुलींची नावं आहेत का मुलांची नाव? तर ते दोन्ही मुलींची नाव आहे. कल्याणी ही विनाची सासू आहे. विनाचं व्ही लिहूयात आपण. विनाचं काय लिहूयात आपण? व्ही. आता विना ही मुलगी आहे, स्त्री आहे. हिची सासू कल्याणी आहे, म्हणजे या विनाचं लग्न एका पुरुषासोबत झालेलं असणार आहे, आणि त्या पुरुषाची आई कोण आहे? कल्याणी आहे, के आहे. राईट. म्हणून विनाची सासू कल्याणी इथे आपल्याला अशी दाखवावी लागेल, असं काम आपल्याला त्याच्यावर करावं लागेल. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. डायरेक्ट सासू आपण दाखवू शकत नाही. पहिले नवरा दाखवला गेला, नवऱ्याची आई दाखवला गेला, त्याच वेळेस ती सासू दाखवता येईल ना. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी सिम्बॉल मेथडमध्ये काम करता आल्या पाहिजे. विना ही अशोकची वहिनी आहे म्हणते. विना वहिनी आहे कोणाची? अशोकची. वहिनी म्हणजे कोण? वहिनी म्हणजे भावाची बायको, भावाची पत्नी. आणि ही विना पत्नी कोणाची आहे? या व्यक्तीची आहे. मग या व्यक्तीला एक भाऊ आहे, भावंडाचा सिंबॉल भाऊ आहे, तो पुरुष आहे, आणि त्याचं नाव काय दिलेलं आहे? अशोक दिलेलं आहे. तर हा अशोक आहे. बघा ना, अशोकचा भाऊ, भावाची बायको, म्हणजे ही त्याची वहिनी झाली. अरेंजमेंट बघा, हे कामं जमले पाहिजे. कन्फ्युजन क्लिअर होण्यासाठी हे कामं महत्वाचे असतात. धीरज हा सुदीपचा सासरा आहे. आता या पूर्ण याच्यामध्ये धीरज आणि सुदीप कुठं काही दिले का आपल्याला? माहितीच दिली नाही ना. हे धीरज हा सुदीपचा सासरा असून या दोघांबद्दल अजून काहीच माहिती नाही. तर ते स्टेटमेंट आपण साईडला ठेवायचं. साईडला ठेवायचं म्हणजे प्रश्नाच्या बाहेरच ठेवायचं असं नाही. त्याला रिपीट आपल्याला वाचावं लागणार आहे, त्याच्यावर काम करावं लागणार आहे. ही गोष्ट माइंडमध्ये सेट करा. अशोकचा एकुलता एक भाऊ आहे म्हणते. कोणाचा? अशोकचा. लक्ष देऊन परत सेंटेन्स वाचा. धीरज हा सुदीपचा सासरा. धीरज सासरा आहे कोणाचा? सुदीपचा. असून अशोकचा एकुलता एक भाऊ आहे. आता अशोकला एकच भाऊ आहे, आणि अशोक इथे दाखवलाय, त्याला एकच भाऊ आहे म्हणजे हाच आहे, याच्याबद्दलच माहिती देत आहे. आता हा भावाचं नाव धीरज आहे का सुदीप आहे ते स्वतः आपल्याला सेट करायचं. धीरज हा सुदीपचा सासरा असून अशोकचा एकुलता एक भाऊ आहे, म्हणजे इथं माहिती धीरज बद्दल सांगण्यात येते. कोणाबद्दल माहिती सांगण्यात येते? धीरज बद्दल माहिती सांगण्यात येते. म्हणजे हा जो धीरज आहे हाच एकुलता एक भाऊ धीरज असणार आहे. एकुलता एक कळतं? एकुलता एक म्हणजे एकच, त्याला अजून दुसरा कोणी वाली नाही, एकच आहे. ठीक आहे. मग अशोकला एकच भाऊ आहे म्हणजे हा धीरज आहे. आणि हा जो धीरज आहे हा सुदीपचा सासरा आहे बरं का. कोणाचा सासरा आहे? सुदीप. म्हणजे या धीरजला कोण असेल? एक मुलगी असेल, आणि त्या मुलीचं लग्न कोणासोबत झालं असेल? तर सुदीप नावाच्या व्यक्तीसोबत, म्हणजे यश सोबत झालं असेल.
राईट. बरं, धीरजची मुलगी इनडायरेक्टली ती वीणाची सुद्धा मुलगी झाली ना. कोणाची मुलगी झाली? वीणाची सुद्धा मुलगी झाली, कारण हे पती पत्नी आहेत ना, दोघं नवरा बायको झाले. आणि या दोघांची एक मुलगी आहे आणि त्यांचा जावई कोण आहे? सुदीप आहे, असं आपल्याला म्हणाले. आता इथं आम्हाला रिलेशन पुढे विचारलं. काय विचारलं? कल्याणीचे अशोकशी नाते काय? आणि दुसरी गोष्ट इथं कळते का बघा, आम्हाला नातं कोणाकोणाचं विचारलंय. सर आपल्याला नातं विचारलं कल्याणीचं आणि अशोकचं, आणि या इकडं आम्हाला काही लोडच नाही. हे रिकामं सेंटेन्स आम्हाला टाकलं यांनी. डोकं लावत बसलं सेंटेन्स टाकला आम्हाला त्याने. आम्ही थोडं डायव्हर्ट व्हावं म्हणून टाकलं. धीरज हा सुदीपचा सासरा आहे. अरे धीरज हा आणि सुदीप हा यांचं काही रिलेशनचं गरजच नाही ना. आम्हाला कल्याणी आणि अशोकचं विचारलं. डोकं लावायची गरजच नाही. परंतु तिथे एक्झामला करत असताना ही गोष्ट आपल्याला लक्षातच येत नाही. कितीही मोठा महारथी असू द्या, त्याला सगळं प्रश्न वाचल्याशिवाय, सगळा प्रश्न सॉल्व्ह केल्याशिवाय लक्षातच येत नाही. तुम्ही म्हणता सर ट्रिक एक नंबर, नाही लागत ट्रिक, हे करावंच लागतं. तर करत चला या गोष्टी. आणि आम्हाला कळलं आता ही कल्याणी आहे, कल्याणीला धीरज नावाचा मुलगा आहे आणि त्याला भाऊ अशोक नावाचा आहे. हे दोघं भावंड आहेत, या दोघांची ही आई आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं, कल्याणीचे हे दोघं मुलं आहेत, मुलगा, आणि या दोघांची ही आई आहे. ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन मध्ये आई एकच ऑप्शन आलं म्हणून तुम्ही टिक करणार आहात. परंतु माझ्यासारखा जर एखादा एक्झामिनर असेल, प्रश्न काढणार असेल, तर ऑप्शन मध्ये मी मुलगाही टाकणार आणि आईही टाकणार. ऑप्शन मध्ये पहिलं ऑप्शन मुलगा टाकतो, दुसरं ऑप्शन आई टाकतो. आन्सर काय लिहिणार हे ठरवायचं कशा, त्याच्यासाठी खूप खूप आणि खूप महत्वाचं स्टेटमेंट बोलतो राजूनो, लक्ष देऊ नका. हे ठरवायचं याच्यावरून, ज्या वेळेस चे हा शब्द लागलेला असतो, चेचा नियम लक्षातच ठेवा. प्रश्नामध्ये चे हा तुम्हाला 70% वेळेस येणार आहे आणि 70% वेळेस चे हा शब्द लागला. चे नाते काय असे विचारले की दुसऱ्या व्यक्ती चे हा शब्द आल्यास दुसऱ्या व्यक्तीकडून नाते घ्यावे. दुसऱ्या म्हणजे या इकडच्या नंतरच्या, दुसऱ्या म्हणजेच काय, नंतरच्या व्यक्तीकडून नाते घ्यावे. च्या व्यक्तीकडून नाते न्यावे. नाते अक्षर घाणे येते, येऊ द्या, कन्सेप्ट समजून घ्या. कोणाकडून नातं घ्यायचं? दुसऱ्या व्यक्तीकडून. आता मला सांगा, अगोदर कल्याणी आहे, नंतर अशोक आहे, राईट राईट, त्याच्यावरच आपण काम करूया. कल्याणीचे, चेला थोडं साईडला टाकतो, कल्याणीचे अशोकशी, राईट. चे शब्द दोघांच्या मध्ये पडला, आला चे शब्द, म्हणून अशोक कडून जायचं. इकडे जो सेकंड नंबरला जो शब्द येईल त्याच्याकडून नातं जायचं. अशोक आहे, अशोकचा भाऊ आहे, आणि या दोघांची कल्याणी कोण आहे? आई आहे. मग अशोकची आई, म्हणून या प्रश्नाचं आन्सर काय? तर आई. इथं हाच शब्दरचना जर उलटी झाली असती, अशोकचे कल्याणी सोबत नाते काय, उलटी झाली. मग कल्याणीचा अशोक कोण होईल? मुलगा होईल. चे हा शब्द घात केला माझा. कुठे रोशन, कुठे घात केलाय? हा घात होतो, त्याच्यामुळेच मी याच्यावर जास्त ट्रेस देते, फोकस करते. आणि हा घात होऊ नये याच्यासाठी असा चिमटा स्वतःला घ्या, जोरात चिमटा घेऊन ठेवा. हा चिमटा घेतला की तुमचा घात आयुष्यात परत होणार नाही, नातेसंबंधाचा प्रश्न तुमचा चुकणारच नाही. चालतंय, जेवढे लावूयात त्या सगळ्यांना एकदा समजलं का? थंब ठोका, डन ठोका बरं, ठोका बरं, बोला बोला बोला, कमेंट करा. एक नंबर क्लिअर झालं, एक नंबर क्लिअर झालं. हा, गडचिरोली पोलिसला चुकले का? चुकायला नको या. चल डन. आता चे हा प्रश्न तुम्हाला खूप जास्त वेळेस येणार आहे. याही प्रश्नामध्ये चे आलेला आहे. तुम्ही या प्रश्नाचा आन्सर काय देता मला पाहायचं. पटापट पटापट सॉल्व्ह करणं चालू करा. मी तुमच्यासोबत चालू करतोय. सोडवा. शिल्पा मनीषाला म्हणाली, बोलणारी, ज्या वेळेस असा प्रश्न येईल, बोलणारी कोण आहे आणि कोणाबद्दल बोलते आणि कुठून स्टार्ट करायचं ते समजून घेणं खूप महत्वाचं असतं. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे, तर मनीषाचे शिल्पाशी नाते काय? मनीषाचे चे 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 फोकस करायचा. शिल्पाशी नाते काय, म्हणजे सगळं केल्याच्या नंतर शिल्पाची मनीषा कोण आहे हे आपल्याला काढायचं. राईट, करणं चालू करूयात आपण. बघा बघा बघा, सॉल्व्ह करायचं. माझ्यासोबत सॉल्व्ह करा. तुमचं उत्तर आलं असेल तर बिंदास कमेंट टाकत चला, कमेंट टाकत चला आणि कमेंट टाका. शिल्पा मनीषाला म्हणाली, बोलणारी शिल्पा आहे, मनीषाला म्हणते. कुठून स्टार्ट करायचं ते पुढे वाचल्याच्या नंतर ठरवायचं. माझी आजी, माझी आजी म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीची आजी, आणि बोलणारी कोण आहे? शिल्पा आहे. शिल्पा, ठीक आहे.
बरं शिल्पा ऑलरेडी घेत, थोडंच खाली घेत. शिल्पा ही स्त्री आहे म्हणून मी लगेच सर्कल करणार. आता आजी ही दोन नात्याने होते. व्यवस्थित आहे का? मी थोडंसं याला डिटेलमध्ये अजून जातो. आजी ही दोन नात्याने होते. शिल्पा, शिल्पाचे वडील आणि वडिलांची आई, ही झाली आजी. एक तर हे नातं होतं, नाही तर दुसरं नातं काय होतं? शिल्पा, शिल्पाची आई आणि आईची आई, हे दुसरं नातं होतं. दोन्हीपैकी कोणतंही नातं लागू शकतं ना. ही व्यक्ती इथेही आजी दर्शवते, तिथेही आजी दर्शवते. मग विचार कसा करायचा? तर असा साईडला दोन्हीच्या दोन्ही गोष्टी लिहायच्या आणि पुढे चालू द्यायचं. बहुत बढिया मेघा मॅडम, छान. पुढे बघा. माझी आजी म्हणजे शिल्पाची आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे म्हणते. राईट. तुझ्या नवऱ्याची म्हणजे कोणाच्या नवऱ्याची? मनीषाच्या नवऱ्याची. बरं मनीषाच्या नवऱ्याची आई आहे. बरं ही आई कोणाची असेल? आता नवऱ्याची म्हटले म्हणजे ही व्यक्ती जर आपण घेतली, या दुसऱ्या नात्यामध्ये गेलो तर हिला एक भाऊ दाखवावा लागेल. भाऊ दाखवून मग त्या भावाचं लग्न लावून द्यावं लागेल. राईट ना. शिल्पाची आई तुझ्या नवऱ्याची आई आहे म्हणते. कोण? ही आई तर इथलच्या व्यक्तीची आहे, ही आई इथलच्या व्यक्तीची आहे. मग जर आम्ही ही स्त्री घेतली, हिला एक भाऊ दाखवावं लागेल, त्याचं लग्न लावून द्यावं लागेल आणि मग ही आई दाखवावं लागेल. थोडं कॉम्प्लिकेटेड होतं ना. म्हणजे ही सेकंड स्टेप इथं कट झाली. मग ही आई जी आहे, ही आई याची आहे म्हणजे याचं एका व्यक्तीसोबत लग्न झालेलं आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे मनीषा. राईट. स्टेटमेंट बघा. शिल्पा म्हणाली माझी आजी तुझ्या नवऱ्याची, मनीषाच्या नवऱ्याची आई आहे. तर मनीषाचे शिल्पाशी नाते काय? हे नातं जुळलं आता. राईट. म्हणजे इथं आमचं हे कॉम्प्लिकेटेड नातं इथं काय झालं? कट झालं. तर आम्ही स्टेप 1 वर काम करायचं, हे विचार करावा लागेल. आणि आता काम करत बसत असताना मला सांगा, तुम्हाला फक्त मनीषाचं आणि शिल्पाचं नातं लावायचं. हे दोघं नवरा बायको आहे, त्यांची ही पोरगी आहे. हे दोघं नवरा बायको आहे, त्यांची ही पोरगी आहे. इथे 2 ऑप्शन असायला पाहिजे. एक आई असायला पाहिजे आणि एक मुलगी असायला पाहिजे. दोन्ही स्त्री आहेत. ऑप्शन मध्ये आई नाही, मुलगी नाही. मग लोड घ्यायचं कामच नाही. उत्तर काय लिहायचं? यापैकी नाही. उत्तर काय लिहायचं? यापैकी नाही. आत्या म्हणताय, आत्या. मेघा मॅडम आत्या नाही येणार. यापैकी नाही, हे आन्सर आपल्याला लिहावं लागेल. दुसरी गोष्ट, याला थोडंसं डिटेलमध्ये टाकतो. मनीषाचे शिल्पाशी नाते, मनीषाचे शिल्पाशी नाते आणि शिल्पाचे मनीषाशी नाते, शिल्पाचे मनीषाशी नाते. या दोन्ही प्रश्नाची उत्तर आपल्याला आली पाहिजे. बघा बघा बघा. सर मनीषाचे शिल्पाशी, मनीषाचे शिल्पाशी दुसऱ्या व्यक्ती कोण? शिल्पाचे वडील आणि वडिलाची बायको. वडिलाची बायको म्हणजे आपली कोण? हो हो हो, जमलं नाही. राईट. शिल्पाचे मनीषाशी, चे मनीषाकडून शिल्पाकडे जायचं. मनीषाचा नवरा आणि नवऱ्याची पोरगी. नवऱ्याची पोरगी म्हणजे आपलीच पोरगी ना, मुलगी. अशा आन्सर आपल्याला लिहावं लागेल. आणि इथं यापैकी नाही, सगळ्यात महत्वाचं बघा, एक्झामला यापैकी नाही आन्सर लिहिणं खूप सोपं आहे. पण प्रॅक्टिस करत असताना यापैकी नाही म्हणजे नेमकं कोण, हा प्रश्न पडला पाहिजे आणि ते उत्तर आपण शोधलं पाहिजे. तर हे दोन्हीच्या दोन्ही मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. हे दोन्ही आपल्याला जमलं पाहिजे आणि जमलं पाहिजे. राईट. मेघा मॅडम काय चूक झाली समजते? ही चूक आता परत आपली व्हायला नकोय. राईट. सगळ्यांना जमेल, परफेक्ट जमेल असं म्हणायला काय हरकत नाही. चल नंतरचा प्रश्न वाचून घ्या. काय आन्सर येईल सांगा. सोडवण्याचा प्रयत्न करा. सॉरी. सोडवा, प्रश्न वाचा. चला पहा, सोडव समजून घ्या. पी मुलगा आहे क्यूचा, क्यू आई आहे व्ही ची, व्ही बहीण आहे यू ची, यू वडील आहेत एक्स चे, वाय मुलगी आहे पी ची, व्ही बायको आहे एन ची, तर वाय चे एक्स शी नाते काय? आम्हाला काहीही घेणं देणं नाही सर, तुम्हाला काय करायचं कराय ना. असा प्रश्न वाचल्याच्या नंतर होऊ शकतं, मनामध्ये येऊ शकतं, परंतु यायला नको. सगळ्यात महत्वाचं फोकस करा वाय चे एक्स शी, म्हणजे एक्स कडून आम्हाला वाय कडे जायचं. लगेच स्वतःला सांगून द्यायचं शी आलं की काम खतम.
दुसरी गोष्ट म्हणसाल सर चे आम्हाला दुसरीकडेही दिसायले, तर दुसरीकडच्या चे वरून आम्हाला गरज नाही. तिथे जिथे आम्हाला लास्टला नातेसंबंध दाखवत असताना फोकस करण्याची आवश्यकता आहे, जिथे महत्वाचा प्रश्न विचारलाय तिथे पाहिजे. बाकी आम्हाला जगभरी होते, आम्हाला काही गरज नाही. पुढे काम करणं चालू करा. काय म्हणते बघा, एक एक गोष्ट करा. पी मुलगा आहे क्यूचा, राईट. आता मी काय करतो बघा, सर पी मुलगा आहे म्हणजे बॉक्स केलं, कोणाचा? क्यूचा. हा क्यू. पण क्यू बद्दल अजून काही माहिती पुढे आहे का बघा. हो आहे, पुढे दिलेली आहे. थोडंसं आपण याला डायरेक्ट करणं स्टार्ट करूया. इथे करूया. पी मुलगा आहे कोणाचा? क्यूचा. क्यू बद्दल अजून सध्या तरी पहिल्या सेंटेन्सतून माहित नाही की तो पुरुष आहे का स्त्री आहे, अजून घ्यायचं नाही. पुढे क्यू आई आहे व्हीची. क्यू आई आहे म्हणजे क्यूला अजून एक मुलगा किंवा मुलगी आहे, त्याचं नाव व्ही आहे. क्यू आई आहे व्हीची, पण व्ही हा मुलगा आहे का मुलगी आहे अजून माहित नाही. परंतु एक गोष्ट कळतं, पी जर क्यूचा मुलगा असेल आणि व्ही त्याचा मुलगा किंवा मुलगी असेल म्हणजे हे दोघं कोण झाले? भावंडे. हा जर स्त्री असेल त्याला आपण वर्तुळ करू, तो मुलगा असेल तर त्याला आपण बॉक्स करू. पण व्ही बद्दल अजून माहिती नाही, पुढे जर असेल तर ठीक आहे. पुढे म्हणले व्ही बहीण आहे यूची. व्ही बहीण आहे, बहीण आहे कोणाची? यूची. परंतु यू हा भाऊ आहे का बहीण आहे अजून माहित नाही, म्हणजे तिथं डोकं लावून बसायचं नाही. पुढे यू वडील आहेत यक्सचे. यू वडील आहेत यक्सचे, पण यक्स मुलगा आहे का मुलगी आहे अजून आम्हाला माहित नाही. म्हणजे या यूचं लग्न झालेलं आहे, कोणासोबत झालं अजून माहित नाही. तोंड वाकड्याचा सिंबल दिसतोय का कुठं? कुठंच नाही, म्हणून अजून आम्हाला ते माहित नाही, ते तसं साईडला ठेवून द्यायचं. पुढे वाय मुलगी आहे पीची. पीला एक मुलगी आहे, तिचं नाव काय आहे? वाय आहे. हे वाय इकडे जोड दिलं. वाय मुलगी आहे पीची. व्ही बायको आहे यनची. आता व्ही बायको आहे यनची. सर व्ही तर मधीच आली, आता तिचं कुठं नातं लावायचं बसतच नाही, टाकताच येत नाही. इथं दुसरं काम आपण करू शकतो. सर हे यू इकडून जे दाखवला म्हणजे व्हीचा भाऊ तिकडून दाखवला, आपण त्याला पीचा भाऊ इकडेही दाखवू शकतो ना. हा यू हा भाऊ, इनडायरेक्टली पीचा भाऊ म्हणजे व्हीचाच भाऊच ना. हे तिघं भावंडे आहेत ना, आणि यांचा एक्स नावाचा मुलगा किंवा मुलगी आहे. म्हणजे हे इकडं मी टाकू शकत नाही, तिकडचं कट करतो, कारण मला आता व्हीचं लग्न झालेलं दाखवायचं ना. सर तुमच्याकडे बोर्ड आहे, हात ठेवला की कट होऊन जातं, बरं आहे. आमच्या वहीमध्ये आम्हाला खाडाखोड करावं लागते ना, त्याचं काय. तर हे होऊ द्या खाडाखोड, ही हळूहळू याची सवय लागते, त्याचं अनालिसिस आपल्याला करावं लागतं, राईट. मग पुढं काय? व्हीचं लग्न आहे, व्ही बायको आहे कोणाची? यनची. व्हीला बायको, व्हीचा, ही जर पत्नी असेल, बायको असेल तर हा पुरुष होणार आहे, साहजिक आहे. त्याला आपल्याला बॉक्स करावा लागेल, म्हणजे यन हा पुरुष आहे. पुढे काय म्हणताय, तर वायचे एक्सशी काय नाते आहे? म्हणजे एक्स कडून मला वाय कडे जायचंय, एक्स कडून वाय कडे जायचंय. एक्स कडून एक्स इथं आहे बघा, एक्स इथं आहे आणि हा वाय इथं आहे. मला या दोघांचं नातं जोडायचंय, एक्सचं आणि वायचं नातं जोडायचंय. वायचं विचारलंय एक्सशी, म्हणून मी वाय कडून चालणार, सॉरी एक्स कडून चालणार. एक्सचे वडील, वडिलांचा भाऊ, काका आणि काकाची मुलगी. काकाची काय? मुलगी. अरे काकाची मुलगी कोण असते? काकाची मुलगी कोण असते? एक्सच्या काकाची मुलगी कोण आहे? वाय. म्हणून काय लिहिता आन्सर? चुलत बहीण. चुलत बहीण. खतम खतम खतम. दुसरं इथं ऑप्शन बहीण सुद्धा आहे, आपण तिला बहीण सुद्धा म्हणू शकतो. जर प्रॉपर चुलत बहीण आन्सर नसेल तर, ऑप्शन मध्ये नसेल तर तुम्ही बहीण आन्सर टिक करून यायचं. तिथे डोकं लावत बसत नाही, सर ती चुलत बहीण आहे, तिथे बहीण कसं काय दिलं, डोकं नाही लावायचं. परंतु जर चुलत बहीण असेल, काकाची मुलगी असेल तर ते टिक करून यायचं, राईट. परंतु डायरेक्ट बहीण जरी म्हणलं तरी चालतं. जसं मी मागच्या 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणले ना, एक जस्ट मुलगी आहेत, 2 बहिणी आहेत, 2 बहिणी आहेत. एका मोठ्या बहिणीला एक मुलगी झाली तर ती आपली नात्यानं मुलगीच लागते, त्याला रिलेशनला नाव नाहीये काही, राईट. तसे हे कामं असतात, हे कामं करत राहायचे, हा बरोबर करायचे. काय आलंय? काकाची मुलगी, बोध बड्या, काकाची मुलगी, मोठ्या बाबाची मुलगी. वय नका ठरवित आहे ना रोशन. चालतंय, चल छान जमते सगळ्यांना, भारी जमते. छोट्या छोट्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होत आहेत, आणि मी तुम्हाला परत नेहमी सांगतो, छोट्या छोट्या कन्सेप्ट क्लिअर करत चला, कारण छोट्या छोट्या कन्सेप्ट क्लिअर केला ना तुमचा बेस स्ट्रॉंग होतो, आणि हा बेस स्ट्रॉंग झाला मग कितीही लेवलचा क्वेश्चन होऊ द्या, तो क्वेश्चन आपल्याला जमतो, गॅरंटेड जमतो, राईट. चला इकडे वेळ काय म्हणतो क्वेश्चन वाचा. स्वाती एका तरुणाच्या फोटोकडे बोट दाखवून म्हणाली. बोलणारी कोण? स्वाती. कोणाबद्दल बोलते? एका पुरुषाबद्दल बोलते. तो फोटोमध्ये असू द्या, समोर उभा असू द्या, किंवा एखाद्या गावाला असू द्या.
ते आम्हाला गरज नाही. ती पुरुष आहे का स्त्री आहे ते महत्वाचं आहे. राईट. त्याची आई म्हणजे कोणाची आई? त्या तरुणाची आई, त्या पुरुषाची आई. माझ्या वडिलाची म्हणजे कोणाच्या वडिलाची? स्वातीच्या वडिलाची. राईट. माझ्या वडिलाची म्हणजे स्वातीच्या वडिलाची. एकुलती एक मुलगी आहे म्हणते. त्याची आई माझ्या वडिलाची एकुलती एक मुलगी आहे असं स्वाती म्हणाली, तर त्या तरुणाचे स्वातीशी काय नाते असेल? कोणाचे? तरुणाचे. कोणाची? स्वातीशी. म्हणजे स्वातीकडून तरुणाकडे जायचंय. तरुणाकडून स्वातीकडे जाणं हा एक वेगळा प्रकार आणि स्वातीकडून तरुणाकडे जाणं हा एक प्रकार. त्या तरुणाला नाव नाही, त्याचं नाव ठेवून घुगऱ्या खायच्या असेल तर तुम्ही खाऊ शकता. एखादं नाव ठेवून द्यायचं तिथे, आपलं स्वतःचं नाव ठेवून दिलं तरी काही अडचण नाही. ठीक आहे, चला सॉल्व्ह करणं चालू करा. बोलणारी स्वाती आहे. त्याची आई म्हणले म्हणजे त्या पुरुषाची आई. आपण एक काम करूयात, स्वाती आहे तर हिचं तर काही टेन्शन नाहीये. राईट. या स्वाती सोबत आपण त्या तरुणाचं नाव ठेवूयात. चला मराठीमध्ये ठेवूयात. तरुणाचं नाव विक्की आहे. विक्कीचं व्ही दर्शवतो आपण. अरे बोल नको करू. विक्कीचं काय दर्शवू आपण? व्ही दर्शवू. म्हणजे तो तरुण जो आहे तो विक्की नावाचा तरुण आहे, नाही ना? त्या तरुणाला काय म्हणलं आपण? विक्की म्हणलं. हे त्याचं नामकरण केलं. घुगऱ्या खाल्ल्या आपण त्याच्या. आता चला पुढे समजायला सोपं जातं म्हणून, बाकी काही नाही. त्याची आई म्हणजे याची आई, व्हीची आई. राईट. माझ्या वडिलाची म्हणजे स्वातीच्या वडिलाची. ही व्यक्ती जी आहे ना, ही व्यक्ती स्वातीच्या वडिलाची एकुलती एक मुलगी आहे. म्हणजे एकुलती एक म्हणजे हा जो व्यक्ती आहे यांना एकच मुलगी आहे, परंतु ही माझ्या वडिलाची एकुलती एक मुलगी आहे म्हणजे स्वातीच्या वडिलाची. आता मग स्वातीचे वडील हे होतील, बरोबर का? स्वातीचे वडील हे होतील आणि त्यांची एकुलती एक मुलगी म्हणजे कोण होईल? तर ती स्वतः स्वाती होईल. ती स्वतः कोण होईल? स्वाती होईल. म्हणजे ही झाली स्वाती. ही स्वातीच बोलली की माझ्या वडिलाची एकुलती एक मुलगी. तर समजा मी विकी आहे, मी काय म्हणणार? माझ्या वडिलाचा मी एकुलता एक मुलगा, म्हणजे माझ्या वडिला एकच अपत्य आहे, तो मी स्वतःच आहे. एकुलता एक हा शब्द महत्वाचा असतोय ना. याची आई माझ्या वडिलाची एकुलती एक मुलगी म्हणजे ती स्वतः आहे, तर त्या तरुणीचे तरुणाचे स्वातीशी म्हणजे स्वातीचा तो कोण असेल? मुलगा असेल आणि मुलगा असेल. खतम. राईट. राईट. समजतंय? खूप जणांचा आन्सर यावेळेस बरोबर आलाय. एजेचं आलंय, मेगा मॅडमचं आलंय. छान छान छान. आणि हे जर उलट विचारलं असतं तर स्वातीचे तरुणाशी नाते काय? स्वातीचे तरुणाशी नाते काय? तरुणाची ती आई आहे असं नातं आपलं तिथं लागलं पाहिजे. राईट. जमतंय, कळतंय, समजतंय, उमजतंय? बोला 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 बोला. थंब टोका. खूप वेळ झाला, मी तुम्हाला विचारलं नाही समजते का म्हणून, आणि तुम्ही रिस्पॉन्स देत होते म्हणून नाही विचारला. चला एकदा बोला. थंब टोका. यस, बहुत बेटर क्वेश्चन. छान. सगळ्यांनी थंब टोका. सर्वांना क्लिअर आहे? थंब टोकायचं, डन ठोकायचं, लाईक ठोकायचं. ठोका. एकदम भारी क्वेश्चन क्लिअर होत आहेत. छोटे छोटे क्वेश्चन असतात, हे क्लिअर झाले पाहिजे आणि खूप सुंदर क्लिअर झाले पाहिजे. याच्यावर आपल्याला काम करता आलं पाहिजे. महत्वाच्या गोष्टी असतात म्हणून. ठीक आहे. डायरेक्ट डोक्यात आहे ना. दंड झालं म्हणजे. छान, मस्त. चल नेक्स्ट क्वेश्चन. अरे नंबर कशाला आलाय? ज्या एक्झामला विचारलाय तिथलचा नंबर तो जशाच तसा टाईप झालाय. कट करायचं विसरून गेलो असेल मे बी मी. हे कट झालं. चला सोडवा क्वेश्चन. बघ काय म्हणतोय तर, एक स्त्री राकेशची ओळख करून देताना स्वतःच्या पतीला म्हणाली. व्यवस्थित आहे का? बोलणारी कोण? एक लेडीज आहे. बोलायली कोणाला? ती तिच्या नवऱ्यासोबत बोलते. आणि कोणाबद्दल बोलते? राकेश नावाच्या व्यक्तीबद्दल बोलते. हे असल ते एक स्त्री आहे, दोघं पती पत्नी आहेत, नवरा बायको आहेत, त्या दोघांचं डिस्कस चालू आहे. ही बोलणारी स्त्री तिच्या नवऱ्याला सांगते. कोणाबद्दल माहिती सांगते? राकेश बद्दल. डाऊट नका घेऊ, लगेच मनामध्ये दुसरे विचार चालू असेल. राकेश हा तिचा मुलगाही असू शकतो, राकेश हा तिचा नवराही असू शकतो, राकेश हे तिचे वडीलही असू शकतात, राकेश हे तिचे आजोबाही असू शकतात, कुणीही असू शकतं. अजून नातं फिक्स होत नाही. स्वतः तिचा पती सुद्धा असू शकतो बरं का. ती पतीलाच त्याच्याबद्दल माहिती सांगू शकते. असं नाही की सर पती वेगळा आहे म्हणजे पती येणारच नाही आन्सर किंवा बायको आन्सर येणारच नाही, असं नाही. येऊ पण शकता. बघा लक्ष द्या, एक स्त्री बोलायली, पतीला बोलायली, कोणाबद्दल माहिती सांगायली? राकेश बद्दल माहिती सांगायली. क्लिअर झालं इथपर्यंत. पुढे, त्याच्या सख्या भावाचे वडील. त्याच्या म्हणजे कोणाच्या? राकेशच्या, कारण त्याच्याबद्दल माहिती सांगितली ती. वडील, माझ्या वडिलाकडच्या
आजोबाचे, इथे सरळ सरळ देऊन टाकलं, वडिलाकडच्या, आईकडचे आजोबा, वडिलाकडचे आजोबा, ते टेन्शनच ठेवलं नाही यांनी. वडिलाकडच्या आजोबाचा एकुलता एक मुलगा आहे, त्याच्यावर फोकस करा. एकुलता एक म्हणजे एकच आहे. तर त्या स्त्रीचे राकेशशी नाते काय? राकेश कडून जावं लागेल. चे आलं ना, स्त्रीचे राकेशशी नाते काय? हा चे वाला शब्द खूपच महत्वाचा असतो, त्यामुळे लक्ष द्या. चल वाचणं चालू करा. एक स्त्री राकेशची ओळख करून देताना स्वतःच्या पतीला म्हणाली, त्याची म्हणजे राकेशची. हा राकेश राईट. त्याच्या सख्या भावाचे, राकेशला एक भाऊ आहे राईट, त्याच्या सख्या भावाचे वडील. सख्या भावाचे वडील म्हणजे कोणाचे हो? राकेशचेच ना. या दोघांचे वडील दाखवलं तुम्ही तरी चालेल, किंवा राकेशचे जरी वडील दाखवलं तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम आहे. कोणाचे वडील दाखवा, हे दोघं सख्खे भाऊ आहेत, तर त्या दोघांचे वडील. होय, या दोघांचे हे वडील आहेत. अजून माहित नाही त्यांच्याबद्दल काय. त्याच्या सख्या भावाचे वडील, सोप्या भाषेत राकेशचे वडील, माझ्या वडिलाकडच्या म्हणजे हिच्या वडिलाकडच्या, स्त्रीच्या वडिलाकडच्या आजोबाचा एकुलता एक मुलगा आहे. हा एकुलता एक मुलगा आहे यांचा, या आजोबाचा. पण हे आजोबा आहेत कोणाचे? स्वातीचे. स्वाती, मागच्या प्रश्नातली स्वाती इकडे आली, या स्त्रीचे. मग एक गोष्ट लक्षात असू द्या, हे आजोबा आहेत म्हणजे यांना हा एकुलता एक आहे, म्हणजे एकच मुलगा आहे. हा वडिलाकडच्या आजोबाचा एकच मुलगा आहे, यांना अजून मुलगा किंवा मुलगी नाही. ती जी बोलणारी स्त्री आहे, ती बोलणारी स्त्री याच व्यक्तीचा कोण असेल? अपत्य असेल. राईट, ही कोण आहे? बोलणारी आहे. कारण या व्यक्तीला, या आजोबाला अजून कोणी अपत्यच नाही ना, ती एकटीच अपत्य आहे, आणि ती बोलली म्हणजे हे दोघं भावंडे आहे, आणि या दोघांची ही कोण होईल? बहीण होईल. झालं, संपलं. ही बोलणारी व्यक्ती बोलली, कोणाबद्दल बोललेली? तर राकेश बद्दल बोलली. कोणाकडे बोलली? पतीकडे बोलली. पण पतीचं आम्हाला इथं काही नातंच विचारलं नाही, त्या स्त्रीचे राकेशशी नाते विचारलं. तर हा भाऊ, भावाचा भाऊ म्हणजे भाऊच ना, म्हणजे आम्हाला उत्तर काय आलं पाहिजे? सॉरी, राकेश कडून जायचं ना, तेच म्हणलं, भाऊ ऑप्शन मध्ये नाहीये. राकेशची आलं, राकेश कडून जावं लागेल. राकेशच्या भावाची बहीण म्हणजे त्याची बहीण, म्हणजे ती बहीण होईल, बहीण. ऑप्शन नंबर 3 कळायला लागलं. चेवर जर फोकस नाही केलं तर मी बघा घुसलो होतो मी थोडस, राकेशची स्त्रीशी नाते लावायचं, तर मी स्त्रीकडून राकेशकडे जावं लागलं. नाही, चे आल्यामुळे राकेशकडून जावं लागेल, भाऊ ऑप्शन मध्येच नाही असतं तर बऱ्यापैकी विद्यार्थी चुकले असते तिथे. आणि ही चूक होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगितलं, चिमटा घ्यायचंय. चे आलं की थोडंसं थांबायचं, वाट बघायची. बहुत बढिया यायचे, जमलंय, खूप सुंदर जमलंय, खूप डिटेलमध्ये बोलतोय आणि खूप जास्त बोलतोय, त्यामुळे हे तुम्हाला खूप खूप आणि खूपच सुंदर जमलं पाहिजे. या गोष्टी आम्हाला क्लिअरच झाल्या पाहिजे. जमले, हळूहळू जमलंच. चला, हा प्रश्न, हा बेसिक प्रश्न आला. आता या बेसिकच्या प्रश्नावर कसं काम करता तुम्ही बघूयात. अरुण म्हणाला, बोलणारा अरुण आहे, ही मुलगी, मुलीला दाखवायला आणि म्हणायला, ही मुलगी माझ्या आईच्या नातवाची बायको आहे. माझ्या आईच्या नातवाची बायको आहे. तर अरुणचे आलं, त्या मुलीकडून अरुणकडे जायचंय, नाते कोणते असेल सांगा बरं. एक मिनिट देतो तुम्हाला, काढा यांचं. वडील, आजोबा, नवरा, सासरा. काढा. क्वेश्चन मध्ये जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही केलं, फक्त नातं काढायचंय, त्यामुळे तुम्हाला 1 मिनिट देतो, सोडवायचंय, सांगायचंय. सोडवा. सॉल्व करो आणि सॉल्व करो. बोलो आणि बोलो. आलं, केलं, चांगलं, डन झालं. सांगूयात. सी, ठीक आहे, नवरा. चल बघा, बोलणारा कोण आहे? अरुण. ही मुलगी म्हणते, मुलगी माहित नाही, त्या मुलीला आपण नाव देऊयात, बी नाव देऊयात. बायडी म्हणून, बायडी, बी नाव काही ठेवत, बायडी नाव ठेवून दिलं आपण मुलीचं. ही मुलगी, ही म्हणजे बी नावाची मुलगी, राईट. माझ्या आईच्या म्हणजे कोणाच्या? अरुणच्या आईच्या. ही बायडी साईडला ठेवून देतो, अरुण घेऊ अगोदर. अरुणची आई. ही मुलगी माझ्या आईच्या म्हणजे अरुणच्या आईचा नातू म्हणजे कोण? ही आई आहे अरुणची, म्हणजे हिचा हा मुलगा आहे. नातू म्हणजे मुलाचा मुलगा किंवा मुलीचा मुलगा, राईट.
नातवाची, राईट. म्हणजे आपण सोप्या भाषेत याला मुलगी घेतण्यापेक्षा अरुणलाच एक मुलगा आहे असं गृहीत धरूयात ना, राईट. नातवाची बायको आहे म्हणजे ही बायको आहे, राईट. हिचं नाव आपण बायडी ठेवलं ना, बी नावच घेतलं म्हणून बायडी. तर अरुणचे त्या मुलीशी नाते काय? हे दोघं नवरा बायको आहे, याचे हे वडील आहेत, म्हणजे बायडीचा हा सासरा होईल आणि ही याची सून होईल. सासरा आणि सुनाचं नातं आहे, राईट. सासरा आणि सुनाचं नातं आहे इथे आणि इथे. परंतु कोणाकडून कोणाकडे जायचंय? अरुणचे त्या मुलीशी, मुलीकडून अरुणकडे जायचंय. नवऱ्याचे वडील, नवऱ्याचे वडील, नवऱ्याचे वडील म्हणजे सासरा. जमायला लागलं? बहुत बड्या मेगा मॅडम, छान आलं, जमलं, केलं. ह्या गोष्टी आपल्याला करावं लागेल, याच्यावर कामं करावं लागेल, त्यावेळेस हे भारी होणार आहे, कारण याची प्रॅक्टिस आपल्याला तेवढी झाली पाहिजे. बहुत बडे जे, छान छान छान, जमलं पाहिजे. सोपा क्वेश्चन होता, जास्त ट्रिकी नव्हता. आता हा क्वेश्चन जो आहे, हा क्वेश्चन मी तुम्हाला कमेंट टाकायला देतोय. या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही कमेंट टाकून द्यायचं. सोप्या भाषेमध्ये आपला होमवर्कचा क्वेश्चन असेल. हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा, याचा आन्सर मला द्यायचा आहे आणि याचा आन्सर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला आपण याचा आन्सर पाहूयात. चालतंय? तर एवढ्यामध्ये इथेच थांबूत. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वांना जय हिंद.